नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, नुकतीच 11 जानेवारी 2026 रोजी झालेली MPSC ग्रुप C ची पूर्व परीक्षा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती। आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 31 ते 40 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि उत्तरे पाहिली आहेत। त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आजच्या या भागात आपण त्यापुढील प्रवास सुरू करणार आहोत। आज आपण प्रश्न क्रमांक 41 ते 50 या प्रश्नांचे फक्त उत्तरच नाही तर त्यामागील संकल्पना आणि सविस्तर विश्लेषण डिटेल्ड एनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष भाग। प्रश्न क्रमांक 41, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? 1. ग्रामपंचायत रोहिणी, 2. ग्रामपंचायत कवठे महापीर, 3. ग्रामपंचायत हिवरे बाजार, 4. ग्रामपंचायत रायगड सिद्धी। या प्रश्नाचे अचूक उत्तर 2. ग्रामपंचायत कवठे महापीर हे आहे। सविस्तर स्पष्टीकरण। राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार हा केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग DARPG तर्फे दिला जातो। 2025 च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने ई-प्रशासनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे। विजेते गाव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठे महापीर या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्काराने गोल्ड अवॉर्ड सन्मानित करण्यात आले आहे। कारण या ग्रामपंचायतीने तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामस्थांना सर्व सरकारी सेवा डिजिटल स्वरूपात, पारदर्शकपणे आणि जलद गतीने उपलब्ध करून दिल्या। डिजिटल व्हिलेज संकल्पना राबवून त्यांनी प्रशासकीय कामात सुसूत्रता आणली। पुरस्काराचे महत्त्व। हा पुरस्कार मिळणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेने तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाचे जीवन सुसह्य केल्याची ही मोठी पावती आहे। इतर पर्यायांबाबत थोडक्यात, हिवरे बाजार, अहमदनगर हे गाव जलसंधारण आणि आदर्श ग्राम विकासासाठी ओळखले जाते, पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली। राळेगण सिद्धी, अहमदनगर हे गाव अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय कामासाठी प्रसिद्ध आहे। रोहिणी हे नाव पर्यायामध्ये असले तरी ई-गव्हर्नन्स 2025 च्या सुवर्ण पुरस्काराच्या यादीत कवठे महापीर अग्रस्थानी आहे। प्रश्न क्रमांक 42, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? 1. इलेक्ट ॲप, 2. ECI नेट, 3. DIGELC, 4. ECI इझी। उत्तर योग्य पर्याय 2. ECI नेट, ECINET हा आहे। सविस्तर स्पष्टीकरण। भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI निवडणूक व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी ECINET या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे। ECINET काय आहे? हे एक देशव्यापी नेटवर्क आहे जे निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय, राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी CEO आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना एकमेकांशी जोडते। याद्वारे डेटा शेअरिंग आणि निवडणूक प्रक्रियेवर रिअल टाइम लक्ष ठेवणे सोपे होते। मुख्य वैशिष्ट्ये। 1. मतदार नोंदणी, मतदार यादी अद्ययावत करणे आणि दुबार नावे वगळणे यासाठी याचा वापर होतो। 2. माहितीचे एकत्रीकरण, संपूर्ण देशातील निवडणुकीशी संबंधित डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। 3. पारदर्शकता, निवडणूक प्रक्रियेत मानवी चुका कमी करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत होते। इतर महत्त्वाचे डिजिटल पुढाकार। एक्स्ट्रा इन्फो, भारतीय निवडणूक आयोगाने या व्यतिरिक्त काही महत्त्वाची ॲप्स आणि पोर्टल विकसित केली आहेत। सिव्हिजिल ॲप, आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी। वोटर हेल्पलाईन ॲप, मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आणि नवीन नोंदणीसाठी। सुविधा पोर्टल, उमेदवारांना सभा आणि रॅलीच्या परवानगीसाठी। प्रश्न क्रमांक 43, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? 1. श्री देवेंद्र फडणवीस, 2. श्री एकनाथ शिंदे, 3. श्री नितीन गडकरी, 4. श्री अजित पवार। उत्तर 3. श्री नितीन गडकरी। सविस्तर स्पष्टीकरण। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार 2024 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला। या पुरस्काराशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। योगदान। नितीन गडकरी यांना त्यांच्या पायाभूत सुविधांमधील इन्फ्रास्ट्रक्चर अफाट कार्यासाठी आणि भारताच्या विकासाला गती देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला। त्यांना भारताचे हायवेमॅन म्हणूनही ओळखले जाते। पुरस्काराचे स्वरूप। हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदान केला जातो। यामध्ये मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम दिली जाते। पुरस्काराचा इतिहास। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये झाली।
हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मोठे कार्य केले आहे। मागील पुरस्कार 42वा 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 42व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 44 2025च्या ड्युरंड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? 1. नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, 2. डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, 3. मोहन बागान फुटबॉल क्लब, 4. केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब। उत्तर पर्याय 3 मोहन बागान फुटबॉल क्लब। सविस्तर स्पष्टीकरण। ड्युरंड कप ही आशियातील सर्वात जुनी आणि जगातील 3ऱ्या क्रमांकाची जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। 2025च्या हंगामाबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे। विजेता संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, नॉर्थ ईस्ट युनायटेड FC या संघाने 2025च्या ड्युरंड कपचे विजेतेपद पटकावले। हे त्यांचे पहिलेच ड्युरंड कप विजेतेपद होते। उपविजेता संघ रनरअप अंतिम सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने मोहन बागान सुपरजायंट मोहन बगान SG यांचा पराभव केला, त्यामुळे मोहन बागान हा संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला। सामन्याचा निकाल निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडने विजय मिळवला। स्पर्धेचे महत्त्व। ड्युरंड कप ही भारतीय फुटबॉल हंगामाची सुरुवात मानली जाते। यामध्ये आय लीग, इंडियन सुपर लीग ISL आणि सशस्त्र दलांचे संघ सहभागी होतात। विशेष टिप: मोहन बागान हा ड्युरंड कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे, परंतु 2025 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले। प्रश्न क्रमांक 45 PM धनधान्य कृषी योजना PMDDKY बाबत खालीलपैकी योग्य कथनने ओळखा। अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली। ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे। 1. अ आणि ब दोन्हीही, 2. फक्त ब, 3. फक्त अ, 4. वरीलपैकी नाही। उत्तर पर्याय 1 अ आणि ब दोन्हीही। सविस्तर विश्लेषण। PM धनधान्य कृषी योजना PMDDKY मंजुरी। विधान: अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे, त्यामुळे पहिले विधान पूर्णपणे बरोबर आहे। व्याप्ती। विधान: ब. ही योजना देशातील निवडक 200 कृषी जिल्ह्यांमध्ये शेतीचा विकास आणि उत्पादकता वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे। या जिल्ह्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे, त्यामुळे दुसरे विधानही योग्य आहे। योजनेची काही मुख्य वैशिष्ट्ये। 1. उत्पादकता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट। 2. पायाभूत सुविधा निवडक जिल्ह्यांमध्ये सिंचन, खते आणि साठवणुकीच्या प्रगत सुविधा उपलब्ध करून देणे। 3. शाश्वत शेती, पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे। प्रश्न क्रमांक 46 सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान येथे झाली। 1. दोहा, कतार, 2. जिनेव्हा, स्वित्झर्लंड, 3. दिल्ली, भारत, 4. कराची, पाकिस्तान। उत्तर पर्याय 1 दोहा, कतार। सविस्तर स्पष्टीकरण। सामाजिक विकासासाठीची ही परिषद जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्याबद्दलची मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे। पार्श्वभूमी: पहिली जागतिक सामाजिक विकास शिखर परिषद वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट 1995 मध्ये कोपनहेगन, डेन्मार्क येथे झाली होती। त्यानंतर 30 वर्षांनी ही दुसरी परिषद आयोजित करण्यात आली आहे। ठिकाण: संयुक्त राष्ट्र महासभेने UN जनरल असेंब्ली घेतलेल्या निर्णयानुसार कतारमधील दोहा शहरात ही दुसरी परिषद आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले। उद्देश: या परिषदेचा मुख्य उद्देश 1995च्या कोपनहेगन जाहीरनाम्याची अंमलबजावणी तपासणे आणि 21व्या शतकातील नवीन सामाजिक आव्हानांवर जसे की गरिबी निर्मूलन, बेरोजगारी आणि सामाजिक समावेशन चर्चा करणे हा आहे। महत्त्व: शाश्वत विकास उद्दिष्टे 2023 SDGs 2030 साध्य करण्याच्या दृष्टीने ही परिषद एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे। प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अ. रविचंद्रन अश्विन, ब. हरविंदर सिंग, क. इनिवल्पिल मणि विजयन, ड. परट्टू रवींद्रन श्रीजेश। पर्याय 1 फक्त अ, ब, क, 2 फक्त ब, क, ड, 3 फक्त अ, ब, ड, 4 वरीलपैकी सर्व। उत्तर 4 वरीलपैकी सर्व। स्पष्टीकरण। भारत सरकारने 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती। यामध्ये क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी खालील दिग्गज खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे:
रविचंद्रन अश्विन भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये घेतलेली 500 पेक्षा जास्त विकेट्स आणि अष्टपैलू कामगिरीची दखल घेऊन त्याला हा सन्मान देण्यात आला. हरविंदर सिंग पॅरा तिरंदाज, आर्चरी. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आय एम विजयन इनिवल्पिल मणिविजयन. भारतीय फुटबॉलचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू. भारतीय फुटबॉलला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. PR श्रीजेश परट्टू रवींद्रन श्रीजेश. भारतीय हॉकी संघाचा माजी भिंत म्हणून ओळखला जाणारा गोलकीपर. टोक्यो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. या चौघांव्यतिरिक्त 2025 मध्ये विनेश फोगट कुस्ती आणि सुमित अंतिल पॅरा भालाफेक यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे वरील सर्व क्रीडापटू 2025च्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी आहेत. प्रश्न क्रमांक 48. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील रिकामी जागा गावात सुरू केली आहे. 1. हिंगणा. 2. कळमेश्वर. 3. वद्धमना. 4. बेलत्रोडी. उत्तर 3. वद्धमना. सविस्तर स्पष्टीकरण. नागपूर जिल्ह्यातील वद्धमना येथे देशातील पहिली AI आधारित अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प आधुनिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण स्तरावर पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानला जातो. या उपक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. स्मार्ट लर्निंग. या अंगणवाडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीचे विश्लेषण केले जाते. यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण मिळण्यास मदत होते. डिजिटल साधने. पारंपरिक खेळांसोबतच येथे टॅब, स्मार्ट स्क्रीन आणि परस्पर संवादी इंटरॅक्टिव्ह उपकरणांचा वापर केला जातो. आरोग्य आणि उपस्थिती. मुलांची उपस्थिती आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती ट्रॅक करण्यासाठी देखील डिजिटल प्रणालीचा वापर केला जातो. कौशल्य विकास. लहानपणापासूनच मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांचा बौद्धिक विकास वेगवान व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने उचललेले हे एक प्रगत पाऊल आहे, ज्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. प्रश्न क्रमांक 49. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचता चुआंगश्री कोणत्या देशाची आहे? 1. मलेशिया. 2. इंडोनेशिया. 3. थायलंड. 4. फिलिपिन्स. उत्तर पर्याय 3. थायलंड. सविस्तर स्पष्टीकरण. विजेती 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचा किताब ओपल सुचता चुआंगश्री हिने पटकावला आहे. ती थायलंड या देशाचे प्रतिनिधित्व करत होती. यजमान शहर ही ऐतिहासिक स्पर्धा भारतामध्ये तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात पार पडली. भारताने दीर्घकाळानंतर या जागतिक स्पर्धेचे यजमानपद भूषवले. महत्त्व. ओपल सुचता चुआंगश्री ही मिस वर्ल्डचा मुकुट जिंकणारी थायलंडची पहिली महिला ठरली आहे. तिच्या बुद्धिमत्तेने आणि सामाजिक कार्याप्रती असलेल्या तिच्या दृष्टिकोनाने तिने परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे स्वरूप. या स्पर्धेत जगातील विविध देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये सौंदर्यासोबतच आत्मविश्वास, वक्तृत्व आणि ब्युटी विथ अ पर्पस या उपक्रमावर भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी योग्य कथनने ओळखा. अ. निसार. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ब. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ व ब दोन्हीही, 4 वरीलपैकी एकही नाही. उत्तर 3 अ व ब दोन्हीही. सविस्तर स्पष्टीकरण. निसार NASAISRO सिंथेटिक अपर्चर रेडार हे अंतराळ विज्ञानातील भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संयुक्त प्रकल्प. विधान अ. योग्य. निसार हा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि भारताची अंतराळ संस्था इस्रो यांचा संयुक्त मोहिमेचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही संस्थांनी रडार यंत्रणा विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. यामध्ये नासा एल बँड रडार आणि इस्रो एस बँड रडार पुरवत आहे. मिशनची उद्दिष्टे. विधान ब. योग्य. या मिशनचा मुख्य हेतू पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करणे आहे. भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूकंपाचे धोके, ज्वालामुखीचा उद्रेक आणि हिमनद्यांची हालचाल यांचा अभ्यास करणे. भूमी परिसंस्था, इकोसिस्टम, शेती, जंगले आणि ओल्या जमिनीतील वेटलँड्स बदलांचा मागोवा घेणे. हवामान बदल. जागतिक हवामान बदलाचा पृथ्वीच्या कवचावर आणि बर्फाच्छादित प्रदेशांवर काय परिणाम होतो हे समजून घेणे. काही महत्त्वाचे मुद्दे.
हे रडार ढगांमधून आणि रात्रीच्या अंधारातही स्पष्ट प्रतिमा घेऊ शकते. हे जगातील सर्वात महागड्या भूनिरीक्षण उपग्रहांपैकी एक मानले जाते. यामुळे नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि कृषी नियोजनात मोठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मला खात्री आहे की या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच मी दिलेले स्पष्टीकरण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या प्रश्नांबाबत काही शंका असतील किंवा एखादा मुद्दा समजला नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मालिकेतील पुढचे महत्त्वाचे प्रश्न क्रमांक 51 ते 60 घेणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंच्या अपडेट्ससाठी आपल्या DMI TV चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.